मला कसं आहे, सगळं शिकवायचं आहे, एक बीट सुद्धा सोडायचं नाही. असं आपल्या RDचं वर्ग अभिमानानं मला पाहिजे. आमचे सर डिटेलमध्ये चॅप्टर शिकवतात, डिटेलमध्ये. NCERT तर शिकवतात आणि NCERTच्या जास्त सुद्धा शिकवतात. सगळं कव्हर करतात आमचे सर. आमचे सर बोर्ड कव्हर करतात, आमचे सर NCERT कव्हर करतात, आमचे सर हे प्रदीप, GRB, सिंगेज सगळंच कव्हर करतात. आपलं पोरग अभिमानानं वर्तन करून मला पाहिजे, आमच्या सरांना एवढं भारी कोण शिकवतच नाही. म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. सांगता सांगता काहीतरी शॉर्टकट ट्रिक सुद्धा सांगतोय की ह्याला कसं लक्षात ठेवायचं. ओके. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ABS पॉलिमर आणि सरन पॉलिमर आपल्या नंतर आहे म्हणा. बट ABS पॉलिमर काय असतो? ABS. A म्हणजेच ॲक्रिलोनायट्राइल, B म्हणजेच ब्युटाडाइन आणि S म्हणजेच स्टायरीन. ॲक्रिलोनायट्राइल, ब्युटाडाइन आणि स्टायरीन ह्या मोनोमर पासून हा जो पॉलिमर बनतो, ह्या पॉलिमरला ABS पॉलिमर म्हणतात. कसला पॉलिमर म्हणतात? ABS पॉलिमर म्हणतात. आणि हा ABS पॉलिमर कशासाठी यूज केला जातो? तर हा इट इज यूज्ड ॲज अ विथस्टँड द हेवी इम्पॅक्ट्स. म्हणजे आपला फायबर टाईप वजन सस्टेन करू शकतो. द नेक्स्ट आहे सरन. सरन म्हणजे काय? सरनचे मोनोमर काय बाळांनो? सरनचं आहे व्हिनिडीन डायक्लोराइड अँड व्हिनिल क्लोराइड. याचं शॉर्टकट मग विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी हे पण सांगत असतो आम्ही. सरस्वती, सरन म्हणजे सरस्वती भेटली की व्हिक्ट्री, व्हिक्ट्री. सरस्वती भेटली की व्हिक्ट्री, व्हिक्ट्री, व्हिक्ट्री व्हिनिडीन डायक्लोराइड, व्हिक्ट्री व्हिनिल क्लोराइड. मग हा सरन पॉलिमर कशासाठी यूज करतात? याचा यूज काय आहे? याचा यूज आहे इट इज यूज्ड ॲज अ फिल्म इन व्रॅपिंग. जे आपलं चॉकलेट वगैरेचं व्रॅप करतात बघा, ते थिन फॉईल फिल्म. आणि किंवा इट इज ऑल्सो यूज्ड टू मेक द बंपर्स. ओके. द नेक्स्ट हे एवढं पाठ करून ठेवा, ABS अँड सरन, ABS अँड सरन. द नेक्स्ट हे अतिशय महत्त्वाचं आहे. एवढे पॉलिमर आपल्याला बघायचे आहेत. दीज पॉलिमर्स आर वी स्टडीड इन होल चॅप्टर. देयर आर 4 मेन टाइप्स ऑफ पॉलिमर. The one type is addition polymer, another type is condensation polymer, and the next is copolymers, and the last one is synthetic rubbers. And another one last is biodegradable polymers. Addition polymers have 5 examples. Condensation polymer have 3 examples. Copolymers have 4 examples, synthetic rubber have 4 examples, and biodegradable polymers have 3 examples. आणि होल चॅप्टर मध्ये आपल्याला एवढे एक्झाम्पल्स बघायचे आहेत, एवढे एक्झाम्पल डिटेल मध्ये बघायचे आहेत. मग एवढेच पॉलिमर बघायचे आहेत. मग ज्यावेळेस आपण रिव्हिजन करतो ना, ज्यावेळेस आपण रिव्हिजन करतो त्यावेळेस हे बघा, पॉलिथिन, PVC, अर्लॉन, टेफ्लॉन, पॉलिप्रोपिलीन एवढं नावही सापडलं तर ह्याचं मोनोमर काय, ह्याचं मोनोमर काय, ह्याचं मोनोमर काय असं परीक्षेत विचारलं जातं. परीक्षेत बहुतेक वेळेस विचारलं जातं, ॲडिशनचं एक्झाम्पल सांगा, कंडेन्सेशनचं एक्झाम्पल सांगा, कोपॉलिमरचं एक्झाम्पल सांगा, सिंथेटिक रबरचं एक्झाम्पल सांगा, बायोडिग्रेडेबल पॉलिमर कोणता आहे हे विचारलं जातं, सांगितलं जातं, विचारलं जातं. नेक्स्ट मग आपल्या हे एक एक्झाम्पल शिकायचे आहेत. त्याच्यामुळे हे एवढे पॉलिमर आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे आहेत. आणि त्यानंतर आणखीन एक टेबल आहे, मी ते पण तुम्हाला सांगून टाकतो. ते NCERT थोडे कुठं आहेत, बट आपण त्याला बोर्ड, NCERT, मोठे रेफरन्स बुक्स ह्या सगळ्यांचा आपण कॉम्बिनेशन करून आपले नोट्स बनवतो. NCERT तर शिकवतो त्या NCERT पेक्षा जास्त शिकवतो. चुकून NCERT पेक्षा जास्त आलं तरी आपल्याला यायला पाहिजे. तर या तर ॲडिशन पॉलिमरचे एक्झाम्पल आहेत पॉलिथिन, PVC, अर्लॉन, टेफ्लॉन, पॉलिप्रोपिलीन.
कंडेन्सेशनचे एक्झाम्पल आहेत नायलॉन 6, नायलॉन 6 टेरलिन. कोपॉलिमरचे एक्झाम्पल आहेत नोलॅक, बॅकलाइट, फॉर्मल्डिहाइड युरिया पॉलिमर, फॉर्मल्डिहाइड मॅलामाइन पॉलिमर. सिंथेटिक रबरचे एक्झाम्पल आहेत बुन्नायन, निओप्रीन, ब्युटिल रबर. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट बायोडिग्रेडेबल, दीज आर द नॉन बायोडिग्रेडेबल, सिंथेटिक नॉन बायोडिग्रेडेबल अँड दिस इज अ सिंथेटिक बायोडिग्रेडेबल, डिग्रेड होतात. PHBV, डेक्स्ट्रॉन, नायलॉन 2, नायलॉन 6. जे तुम्ही कॅप्सूल खाता, आपण जे ॲसिडिटी झाल्यानंतर ओमेची गोळी खात असाल, मोस्ट कॉमन आहे म्हणून सांगतो, त्याची कॅप्सूल असते, त्याच्यावरती जे कोटिंग असते ते प्लास्टिक नसते, दीज आर द बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. म्हणजे आपण गोळी खाल्ल्यानंतर पाण्यात स्टमकमध्ये गेल्यानंतर ते कवर हा डिझॉल्व्ह होऊन जातो आणि त्यामधलं जे मेडिसिन आहे किंवा ड्रग आहे ते बाहेर येतं आणि ते ॲक्ट करतं नंतर. ते PHBVनं बनलेलं असतं. किंवा तुम्हाला बघा सुचर करताना, सुचर करणे म्हणजे टाक्या करणे, टाक्या पाडणे. समजा लागलं, जखम झाली, फार स्किन फाटली, तर टाक्या पाडत असताना, सुचर करत असताना देर आर 2 टाईप्स ऑफ सुचर्स. एक असतं डिझॉल्व, एक असतं अनडिझॉल्व. मग म्हणजे इन्नर स्किनमध्ये करत असतील तर कधीही प्रिफर करतात डिझॉल्व होणारे, आणि आउटर सरफेसला करताना हे आपले साधं टाक्या करतात, जे काढतात नंतर थोड्या 1 आठवड्यानंतर, 2 आठवड्यानंतर, महिन्यानंतर वगैरे समथिंग. तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत PHBV, डेक्स्ट्रॉन, नायलॉन 2, नायलॉन 6. हे आपल्याला नंतर डिटेलमध्ये बघायचं आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडिशन पॉलिमर सुरू करूयात. आणि ह्या ॲडिशन पॉलिमरमध्ये 5 एक्झाम्पल आहेत, हे आपण आत्ताच बघितले. आपण आत्ताच बघितलेलं आहे की जवळपास पॉलिमरचे आपल्याला 5 प्रकार बघायचे आहेत. खरं तर मेन 2 प्रकार आहेत, बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल. नॉन बायोडिग्रेडेबलमध्ये 4 आहेत, ॲडिशन, कंडेन्सेशन, कोपॉलिमर्स आणि सिंथेटिक रबर्स. आणि त्यांच्यात एक्झाम्पल 4-5 आहेत. आणि नॉन बायोडिग्रेडेबल जे आत्ताच आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी 3 आहेत, PHBV, डेक्स्ट्रॉन आणि नायलॉन 2, नायलॉन 6. ह्याचा पाठच पाहिजे. तर चला सुरू करूयात ॲडिशन पॉलिमर. ॲडिशन पॉलिमर बघत असताना बघा, ॲडिशन पॉलिमरचे 5 प्रकार आहेत. त्यातला एक स्टार्ट करतो पॉलिथिन. काय भानगड काय हे पॉलिथिनची? पॉलिथिन कॅरी बॅग आपण जे यूज करतो, भाजी मार्केटमधून भाज्या आणतो पॉलिथिनमध्ये, कॅरी बॅगमध्ये. काही सामान आणतो कॅरी बॅगमधून, किराणा दुकानामधून काही सामान आणतो पॉलिथिनमध्ये आणतो, फ्रूट्स आणतो पॉलिथिनमध्ये आणतो. बट गव्हर्नमेंटनं ते बॅन केलं आहे, तरी आपण सुधरत नाही. आणि तो भाजीवाला आणि तो किराणा दुकानवाला सुधरत नाही. या सुधरूया, भारताला पुढे नेऊयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पॉलिथिन किंवा पॉलिइथिलीन हा बनतो कोणापासून? ते आपले कॅरीबॅग बनतो कोणापासून? कॅरीबॅग बनतो इथिन पासून. कुणापासून? इथिन पासून. इथिन CH2 डबल बॉन्ड CH2 किती वेळेस घ्यायचं? N वेळेस घ्यायचं. N वेळेस, नंबर ऑफ टाइम्स, अ लार्ज नंबर घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये पॉलिमरायझेशन करायचं. काय करायचं? पॉलिमरायझेशन. मग पॉलिमरायझेशन केल्यानंतर काय होतं सर? तुम्ही म्हणत असाल काय होतं पॉलिमरायझेशन केल्यानंतर? तुम्ही N टाइम्स घेणार आहात ना. हाऊ मेनी टाइम्स घेणार आहात तुम्ही? N टाइम्स घेणार आहात. तर मग इकडचा इथिन म्हणजे पुष्कळ इथिन आहेत, मग इकडचा इथिन ह्याला चिटकतो सिंगल बॉन्डनं, आणि कार्बनची व्हॅलेन्सी तर 4च असते, त्याच्यामुळे हा पाय बॉन्ड तुटतो आणि हा समोरच्या बॉन्डला लिंक्ड होतो. हाऊ मेनी टाइम्स? N टाइम्स. ह्यालाच म्हणायचं पॉलिथिन किंवा पॉलिइथिलीन. एवढं सोपं आहे पॉलिथिन तयार करायचं. मग सर आम्ही घरी पण तयार करू शकता का? हो, करू शकता. करून बघा. होत नाही सर. काय नाही सर, एका भगोणं घ्यायचं, भगोण्यात इथिन घ्यायचं, पुष्कळ गॅस लावायचं, पॉलिथिन तयार. होत नाही. या तर पॉलिथिन तयार केलात. मग पॉलिथिनचे 2 प्रकारचे पॉलिथिन असतात, एक लो डेन्सिटी पॉलिथिन, एक हाय डेन्सिटी पॉलिथिन. ह्याचं रिॲक्शन कळालीच आहे ना? कळाली ना तुम्हाला? इथिन घ्यायचं, हाऊ मेनी टाइम्स? N टाइम्स, आणि हीट करायचं. काय तर पॉलिथिन. कसं स्ट्रक्चर काढायचं? त्या इथिनचं पाय बॉन्ड ब्रेक करायचं, इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड. हाऊ मेनी टाइम्स? N टाइम्स. विषय संपला.
मग इथिनचे पॉलिथिनचे प्रकार किती आहेत? दोन, लो डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन. हो सर, आम्ही पण ऐकलो सर. देर आर 2 टाइप्स सर. काही पॉलिथिन बॅन झालेत, काही पॉलिथिन बॅन नाही झाले. मग कोणते बॅन झालेत? लो डेन्सिटी की हाय डेन्सिटी? कोणते बॅन झाले नाहीत? लो डेन्सिटी की हाय डेन्सिटी? आता कळून जाईल तुम्हाला. आजपर्यंत तुम्हाला फक्त पॉलिथिन बॅन झाले, ठराविक पॉलिथिन नाही झालं, ऐकला असाल. पण आज ऐका काय प्रकार असतो. लो डेन्सिटी पॉलिथिन हे बॅन झालेलं आहे. म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिनची केमिकल प्रॉपर्टी जर बघितला ते इनर्ट आहे. इनर्ट म्हणजे काही टाका, त्याच्यावर काही रिॲक्शन करा, तो इनर्ट आहे. म्हणजे रिॲक्ट होत नाही, म्हणजे डिकम्पोज होत नाही. आपले 7 पिढ्या निघून गेले तरी डिकम्पोज होत नाही. तर विचार करा आपण किती पॉलिथिन यूज करतात आणि किती पोल्युशन तयार होत आहे. त्यामुळे सांगतो पॉलिथिनचा यूज करू नका. आपली पिशवी घेऊन चला, एक पिशवी विकत घ्यायचं चांगली डिझाईनवाली भारी, आणि तेच मार्केटला घेऊन जायचं. ते जाऊन कॅरी बॅग द्या असं म्हणायचं नाही. नेक्स्ट त्याचं लक्ष द्या. तर तुम्ही आहात लो डेन्सिटी पॉलिथिन, कॅरी बॅग आहात तुम्ही, कॅरी बॅग लो डेन्सिटी पॉलिथिन, आणि मी आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन. तुम्ही आहात लो डेन्सिटी पॉलिथिन, मी आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन. आपण असं करूयात जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर समजून जाईल, लवकर लवकर पाठवून जाईल. मग लो डेन्सिटी पॉलिथिन कोणती मेकॅनिझम करतं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम करतं. आणि हाय डेन्सिटी कोणती करतं? कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन करतं. लो डेन्सिटी पॉलिथिन फ्री रॅडिकल मेकॅनिझम करतं, आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन हे कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस करतं. लो डेन्सिटी पॉलिथिन रिक्वायर्ड टेम्परेचर किती? 200 to 300 डिग्री सेल्सियस. A low density polythene required 200 to 300 degree Celsius temperature, and high density polythene required temperature किती? 100 degree Celsius. तुम्हाला 200 ते 300, तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस. तुमच्यावर प्रेशर किती ऍक्ट करायला पाहिजे? 1000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला ऍक्ट करायला पाहिजे, कारण तुम्ही अभ्यास करत नाही. आणि माझ्यावर प्रेशर किती? 6 ते 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नंतर तुम्हाला कॅटलिस्ट काय लागतो? तुम्हाला कॅटलिस्ट परऑक्साईड किंवा ऑक्सिजन लागतं. तुमचा कॅटलिस्ट कोण आहे? परऑक्साईड किंवा ऑक्सिजन आहे. आणि माझा कॅटलिस्ट कोण आहे? झिग्लर नाटा. माझा कॅटलिस्ट कोण आहे? झिग्लर नाटा. नाटा नाटा झिग्लर नाटा, नाटा नाटा झिग्लर नाटा. म्हणजे झिग्लर नाटा आजपर्यंत 3 ते 4, 5 वेळेस परीक्षेत पडलेला आहे. झिग्लर नाटा कॅटलिस्ट कशासाठी यूज करतात? हाय डेन्सिटी पॉलिथिन यूज करण्यासाठी करतात. झिग्लर नाटा कॅटलिस्टचा फॉर्म्युला सांगा. TiCl4 प्लस TiCl4 प्लस TiCl4 प्लस AlC2H5 थ्राइस, AlC2H5 थ्राइस, AlC2H5 थ्राइस. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला झिग्लर नाटा म्हणतात. झिग्लर नाटा, झिग्लर नाटा लक्षात ठेवा. मी पुष्कळेच म्हणतोय, म्हणजे फार महत्वाचं आहे. या नेक्स्ट, हा ते ब्रँच्ड पॉलिमर आहे. लो डेन्सिटी हे ब्रँच्ड पॉलिमर आहे. दॅट मीन्स तुम्ही ब्रँच्ड पॉलिमर आहात, म्हणजे तुम्ही फाटे फाटे फोडत जाता, चौका चौकानं जाता. मी लो डेन्सिटी बघा, हाय डेन्सिटी पॉलिमर मी लिनियर आहे. मी कसं आहे? लिनियर आहे. तुम्ही ब्रँच्ड पॉलिमर आहात, तुम्ही फाटे फोडत फोडत जाता, तुम्ही चौका चौकानं जाता. आणि मी लिनियर पॉलिमर आहे, मी सरळ जातो घरी. नेक्स्ट, लो डेन्सिटी पॉलिथिन मध्ये मेल्टिंग पॉइंट कशी आहे? लो आहे. आणि माझी मेल्टिंग पॉइंट कशी आहे? हाय आहे. कारण की हाय डेन्सिटी आहे, मग वेट जास्त आहे, तर ऑब्व्हियसली डेन्सिटी काय राहणार? जास्त. तर मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट जास्त. ह्याची डेन्सिटी लो, तर मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट लो. पाठ करायची गरज नाही. इथं लक्ष द्या. द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ही आहे, तर हे केमिकली इनर्ट आहे. मी आता सांगितलं केमिकली इनर्ट आहे, मेकॅनिकली वीक आहे. केमिकली इनर्ट बट मेकॅनिकली वीक. म्हणजे त्याच्यावर ऍसिड टाका, बेस टाका, काही टाका, रिॲक्ट होणार नाही भाऊ. बट ज्यावेळेस त्याला यूज करायचं म्हणलं तर मेकॅनिकल कसं आहे? वीक आहे. आणि तुला सांगितलं आत्ताच की एका कॅरीबॅग मध्ये 1 डझन केळी टाकू शकता किंवा आंबे टाकू शकता. त्यापेक्षा जास्त टाकलं तर फाटू टाकलं, आणि त्याला 2-3 असं झटकेही मारलं तर धनकन सुटुक जाते सगळं. त्याचे मेकॅनिकली वीक आहे. ते केमिकली इनर्ट बट मेकॅनिकली वीक. आणि हा बघा केमिकली लेस इनर्ट आणि मेकॅनिकली टफ.
ह्याच्यावरून कळतं याची यूज काय आहेत. इट मेक्स अ बॉटल. हाय डेन्सिटी पॉलिथिन काय तयार करता येतात, बॉटल्स तयार करता येतात, जार तयार करता येतं, बकेट्स तयार करता येतात, पाईप्स तयार करता येतात आणि ड्रम्स तयार करता येतात. आणि तुमच्या लो डेन्सिटीपासून काय करता येतं, कॅरी बॅग्स तयार करता येतात, टॉईज तयार करतात आणि इन्सुलेशन ऑफ केबल्स, ते केबलच्या वायरमध्ये थिन फॉईल असतं ना, इन्सुलेशन करण्यासाठी यूज करतो. तुमचं यूज कुठे केलं जातं, बॅग्स, टॉईज आणि इन्सुलेशन ऑफ केबल. आणि माझं यूज कुठे केलं जातं, बॉटल्स, ड्रम्स, जार्स, पाईप्स वगैरे वगैरे वगैरे, बकेट्स, भगार. अशा प्रकारे हे अतिशय 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 महत्त्वाचं आहे. हे तुम्ही एकदा परत रिवाइज करून घ्या, परत बघा लवकर लवकर फास्ट. तुम्ही आहात लो डेन्सिटी, मी आहे हाय डेन्सिटी. तुमच्यात फ्री रॅडिकल मेकॅनिझम, माझ्यात कोऑर्डिनेशन मेकॅनिझम. तुम्हाला टेम्परेचर 200 ते 300, मला 100 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला प्रेशर 1000, मला 6 ते 7. तुमचा कॅटलिस्ट परऑक्साईड किंवा ऑक्सिजन, माझा कॅटलिस्ट झिग्लर नाटा. तुमच्यामध्ये तुम्ही ब्रँच्ड पॉलिमर, मी लिनियर पॉलिमर. तुमची मेल्टिंग पॉईंट लो, माझी मेल्टिंग पॉईंट हाय. तुम्ही केमिकली इनर्ट, मेकॅनिकली वीक, बट मी केमिकली लेस इनर्ट, मेकॅनिकली टफ. आणि तुम्ही तुमचा यूज कुठे केला जातो, कॅरी बॅग्स, टॉईज, इन्सुलेशन फॉर केबल्स. आणि माझं यूज कुठे जातो, बॉटल्स, जार्स, बकेट्स, पाईप्स, ड्रम्स वगैरे वगैरे. हे रिव्हिजन झालं, फार महत्त्वाचं आहे. या पॉलिमरायझेशन मेकॅनिझम नेमकी होती कशी, हे तुम्ही जे पॉलिथिन यूज करताय, मग याची फ्री रॅडिकल मेकॅनिझम असते कशी. मी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना सांगितलं, ज्यावेळेस आमच्याकडे 11वीला होते विद्यार्थी किंवा भरपूर विद्यार्थ्यांना, की कधीही फ्री रॅडिकल मेकॅनिझम 3 स्टेपमध्ये होते. चेन इनिशिएशन, चेन प्रपोगेशन, चेन टर्मिनेशन. चेन इनिशिएशन, चेन प्रपोगेशन आणि चेन टर्मिनेशन. Chain initiation, chain propagation, chain termination. These are the main steps of free radical, any free radical. मग सर तुम्ही म्हणसाल, मग हे सर हे फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल कुठं आलं, ते रॅडिकल तयार करण्यापुरतं. बट मेन तर हे तिघच आहेत बाळांनो, हा. इनिशिएशन, प्रोपोगेशन, टर्मिनेशन. इनिशिएशन घरातून निघाला, प्रोपोगेशन रस्त्यानं चाललाय, टर्मिनेशन ट्युशनला येऊन पोहोचला. इनिशिएशन, प्रोपोगेशन, टर्मिनेशन. इनिशिएशन, प्रोपोगेशन, टर्मिनेशन. मग इनिशिएशन होण्यासाठी तुम्हाला फ्री रॅडिकल तयार करावे लागतात, घरातून निघण्यासाठी तुम्हाला उठून तयार व्हावं लागेल, तसं कार्यक्रम आहे हा. मग कॅटलिस्ट कोणता आपण परऑक्साईड वापरतो. मग परऑक्साईडचे भरपूर प्रकार आहेत. मग त्यातला कुठला परऑक्साईड वापरतो आपण, बेन्झोइल परऑक्साईड वापरतो. परऑक्साईडचे भरपूर प्रकार तुला माहित असेल, H2O2, N2O2, R2O2 and the most famous बेन्झोइल परऑक्साईड. तो हायड्रोजन परऑक्साईड, सोडियम परऑक्साईड, अल्किल परऑक्साईड आणि द बेस्ट बेन्झोइल परऑक्साईड. या बेन्झोइल परऑक्साईड कसं असतं, PH डबल बॉन्ड OO, C डबल बॉन्ड OPH. आणि इथं होमोलिसिस होतं, हे बॉन्ड ब्रेक होतं, होमोलिसिस होतं. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर एक इलेक्ट्रॉन इकडे जातो आणि एक इलेक्ट्रॉन इकडे जातो. मग बेन्झोइल परऑक्साईडचं काय होतं, बेन्झोइल फ्री रॅडिकल तयार होतो आणि फ्री रॅडिकल सुद्धा ब्रेक होतो. ह्यातलाही एक इलेक्ट्रॉन घेतो आणि इलेक्ट्रॉन तिकडे जातं आणि CO2 भुस्कन उडून जातो आणि तुम्हाला तयार होतं PH रॅडिकल, म्हणजे C6H5 रॅडिकल. नोट्समध्ये C6H5 रॅडिकल आहे, मी शॉर्टकटमध्ये PH रॅडिकल केलं, म्हणजेच फिनिल रॅडिकल. तो रिॲक्शन स्टार्ट करतो. आता थोडक्यात तुम्ही घरातून उठलात, आंघोळ बिंघोळ केलात, फ्रेश झालात, निघालात, असं कार्यक्रम आहे ते. नेक्स्ट बघा, चेन इनिशिएशन. मग फ्री रॅडिकल काय करतो, तुमचा तो फिनिल फ्री रॅडिकल इथिनवर अटॅक करतो. मग चिटकतो, मग फ्री रॅडिकल तयार करतो. म्हणजे ह्याला म्हणतात आता लार्जर फ्री रॅडिकल. ह्या फिनिल फ्री रॅडिकलला इथिनला अटॅक झाला म्हणजे काय झाला, लार्जर फ्री रॅडिकल. लक्षात ठेवा का, बघा का. आणि लार्जर फ्री रॅडिकल परत आणखीन एका इथिनला चिटकून घेतो आणि बिगर फ्री रॅडिकल तयार होतो. म्हणजे जसं तुम्ही घरातून निघालात, स्कूटीवर बसलात, लार्जर फ्री रॅडिकल झालात, आणि तुमच्या मित्राला सोबत घेतलात तर बिगर फ्री रॅडिकल झालात. मग असे बिगर फ्री रॅडिकल, 2 बिगर फ्री रॅडिकल एकत्र अटॅच होतात आणि तयार होतो पॉलिथिन किंवा पॉलिमर. आणि ह्या रिॲक्शनला स्टॉप करण्यासाठी द रिॲक्शन कॅन बी स्टॉप बाय स्टॉपिंग द सप्लाय ऑफ इथिलीन. इथिलीनचं सप्लाय स्टॉप करा, तिथं ते बिगर चिटकतात, नाही तर रिॲक्शन कंटिन्यू चालत राहते. इथिलीनचं सप्लाय स्टॉप करा आणि रिॲक्शन स्टॉप होते, किंवा थोडीशी इम्प्युरिटी टाका, रिॲक्शन स्टॉप होते, किंवा कपलिंग करून टाका, रिॲक्शन स्टॉप होते.
म्हणजे तुम्ही घरातून निघाल्यानंतर तुम्हाला जर स्टॉप करायचं असेल तर तुमचे पेट्रोल कमी भरा, लगेच रिॲक्शन थांबून जाते, स्कूटी थांबली. किंवा थोडी इम्प्रूव्ह टाका, मध्ये धोंडे दगड टाका रोडवर, तुम्ही थांबून जाता. किंवा तुमच्या अजून कुठली तरी अजून एक स्कूटी आली किंवा ते दोघं थांबून गप्पा ठोकत बसाल म्हणजे थांबली. आणि तेवढं काही जास्त महत्त्वाचं नाही म्हणून मी तुम्हाला असं समजून सांगतोय, हे तुम्ही बघून घ्या. मला कसं आहे, सगळं शिकवायचं आहे, एक बीटसुद्धा सोडायचं नाही. असं आपल्या RDचं वर्ग अभिमानानं मला पाहिजे, आमचे सर डिटेलमध्ये चॅप्टर शिकवतात, डिटेलमध्ये. NCERT तर शिकवतात आणि NCERTच्या जास्तसुद्धा शिकवतात. सगळं कव्हर करतात आमचे सर. आमचे सर बोर्ड कव्हर करतात, आमचे सर NCERT कव्हर करतात, आमचे सर हे प्रदीप, GRB, सिंगेज सगळंच कव्हर करतात. आपलं वर्ग अभिमानानं वर्तन करून मला पाहिजे, आमच्या सरांना एवढं भारी कोण शिकवतच नाही. म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय, सांगता सांगता काहीतरी शॉर्टकट ट्रिक सुद्धा सांगतोय की ह्याला कसं लक्षात ठेवायचं. ओके. तर ॲडिशन पॉलिमरमध्ये आत्ताच भेटलो आपण, पॉलिथिन फार महत्त्वाचं आहे कारण की त्याची पॉलिथिनची मेकॅनिझम आहे, त्याचे लो डेन्सिटी हाय डेन्सिटी पॉलिमर आहेत, त्याच्यामध्ये थोडं बघून घ्या. या तर ॲडिशन पॉलिमरचे आपले 5 एक्झाम्पल आहेत. 5 मधलं एक कोणतं आहे आपलं, पॉलिथिन. तर उरले 4 कोणते आहेत, पॉलिप्रोपिलीन, PVC, पॅन, टेफ्लॉन. पॅन इज ऑल्सो कॉल्ड द अर्लॉन अँड टेफ्लॉन इज ऑल्सो कॉल्ड द PTFE किंवा PTFE इज कॉल्ड द टेफ्लॉन. मग हे पॉलिमर हे मी तुम्हाला तुरंत तुमच्या डोळ्यासमोर कसं लिहून आठवायचं आणि तुरंत त्याचे टाईप्स कसे कसे पाठ करायचे सांगतो. तर या आपण नंतर पॉलिप्रोपिलीन. आता बघा बरं, पॉलिप्रोपिलीनचा मोनोमर कोण असतो. मी ब्ल्यू पेन थांबा जरा ग्रीन पेन घेतो. पॉलिप्रोपिलीनचा मोनोमर कोण आहे, प्रोपिलीन. पॉलिव्हिनिल क्लोराइडचा मोनोमर कोण आहे, व्हिनिल क्लोराइड. नावातच आहे हो. पॉलिप्रोपिलीनचा मोनोमर प्रोपिलीन. प्रोपिलीन कसा असतो, CH2 डबल बॉन्ड, सॉरी इथं लक्ष द्या, कसा असतो, CH2 डबल बॉन्ड CH3 असा असतो पॉलिप्रोपिलीनचा प्रोपिलीन. पॉलिव्हिनिल क्लोराइडचा मोनोमर कोण, व्हिनिल क्लोराइड. कसा असतो, CH2 डबल बॉन्ड CHCl व्हिनिल क्लोराइड. हे बघा, पॉलिॲक्रिलोनायट्राइलचा मोनोमर कोण आहे, ॲक्रिलोनायट्राइल कसा असतो, CH2 डबल बॉन्ड CHCN. इथे बघा टेफ्लॉनचं काय, पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन. मग पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन ह्या पॉलिमरचा मोनोमर कोण आहे, टेट्राफ्लोरोइथिलीन. फक्त पॉली शब्द काढलं की मोनोमर येतो तुरंत. याचा फॉर्म्युला कसा आहे, CF2 डबल बॉन्ड CF2. पॉलिप्रोपिलीनचा मोनोमर प्रोपिलीन. पॉलिव्हिनिल क्लोराइडचा मोनोमर व्हिनिल क्लोराइड. पॉलिॲक्रिलोनायट्राइलचा मोनोमर ॲक्रिलोनायट्राइल. पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीनचा टेट्राफ्लोरोइथिलीन. दीज आर द मोनोमर्स. लक्ष द्या. तर ह्या मोनोमर किती टाइम्स घ्यायचं, n टाइम्स. 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 आणि याच्यामध्ये प्रोसेस करत असताना काय करायचं, हीट करायचं. काय करायचं, हीट. आणि तुम्ही हीट केल्यानंतर काय होतं, हीट केलात तुम्ही, हे बघा CH2 डबल बॉन्ड CH3. मी तुम्हाला आत्ता सांगितलं पाय बॉन्ड काय करायचं, ब्रेक. इकडे एक बॉन्ड तिकडे एक बॉन्ड. हाऊ मेनी टाइम्स, n टाइम्स. तयार काय झालं, काय तयार झालं, पॉलिप्रोपिलीन तयार झालं. हे कोण आहे, प्रोपिलीन. तर हे कोण आहे, पॉलिप्रोपिलीन. आणि जर तुम्ही ह्याला n टाइम्स नाही लिहिलात तर त्याला रिपीटिंग युनिट म्हणतात. ह्याला जर n टाइम्स नाही लिहिलात त्याला रिपीटिंग युनिट म्हणतात. लक्षात ठेवा, ह्याला n टाइम्स नाही लिहिलात तर रिपीटिंग युनिट म्हणतात. आणि ह्याला n लावलो की त्याला पॉलिमर म्हणतात. काय म्हणतात, पॉलिमर म्हणतात. काय म्हणतात, पॉलिमर म्हणतात. मग तुरंत तुम्हाला फटफट याचे सगळ्यात दुसऱ्या प्रॉपर्टीज तुम्हाला दन यायला पाहिजे बाळांनो. जसं की इथं लक्ष द्या, मी विचारतो आता हा नॅचरल की सिंथेटिक. हे तर गरज नाही. गरज आहे का, नाही गरज. मग हा दुसरं क्लासिफिकेशन, हा लिनियर आहे का ब्रांचड आहे का नेटवर्क आहे. एक फाटा फुटलेला आहे म्हणजे हा कसा आहे, ब्रांचड आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. हा ब्रांचड आहे,
दुसरं, ह्याच्यात ॲडिशन रिॲक्शन झाली की कंडेन्सेशन. ॲडिशन डबल बॉन्ड असणाऱ्या कंपाऊंडमध्ये कोणती रिॲक्शन होते? ॲडिशन. म्हणजे ॲडिशन पॉलिमर आहे का कंडेन्सेशन आहे? ॲडिशन पॉलिमर आहे, हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग हा होमो पॉलिमर आहे का हेटेरो पॉलिमर आहे? होमो आहे, कारण याच्यामध्ये मोनोमर यूज किती केलेत? एक. त्याच्यामुळे हा होमो पॉलिमर आहे की हेटेरो पॉलिमर आहे? होमो पॉलिमर आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. या तर नेक्स्ट हे बघा PVC, पॉलिव्हिनिल क्लोराईड. हा व्हिनिल क्लोराईडला सुद्धा हीट करायचं. किती वेळेस घ्यायचं? N टाइम्स घ्यायचं, हीट करायचं. हे बघा CH2 डबल बॉन्ड CHCl आहे ना याचं मोनोमर. मग ह्या मोनोमरला काय फक्त पाय बॉन्ड. हे बघा मी आणखी एकदा लिहितो CH2. हे बघा इथं दोन दोन पेनचे वांदे उलट बघा, इथं लक्ष द्या. CH2 डबल बॉन्ड CH, हे बघा Cl आहे का? हे मोनोमर आहे. ह्याचं फक्त पाय बॉन्ड ब्रेक करायचं. इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड. हाऊ मेनी टाइम्स? N टाइम्स. काय तर झालं मग? PVC पाईप. तुमचं पाईप जे यूज करताय तुम्ही, PVC पाईप. मला तुरंत लगेच लिहायचं बाळांनो. मग हा लिनियर आहे का ब्रँचड आहे? सर लिनियर आहे. एक फंक्शनल ग्रुप म्हणून फाटा फुटले. कार्बन, ह्याच्यात कार्बन हा फाट्याला आहे, त्याच्यामुळे तो ब्रँचड. इथं फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्यामुळे तो ब्रँचड नाही. तो कसा आहे? लिनियर आहे. मग हा ॲडिशन की कंडेन्सेशन? हा पण ॲडिशन आहे. असं प्रत्येक पॉलिमरचं तुम्ही वहीमध्ये लिहित असताना लिहायचं बरं. मग तुरंत म्हणणार मी होमो आहे का हेटेरो आहे? होमो आहे. हा कसा आहे? होमो पॉलिमर आहे. तुम्ही म्हणायला पाहिजे. याचा यूज काय? याचा यूज आहे पाईप्समध्ये यूज करतात, पाईप्स तयार करतात. मग हा थर्मोप्लास्टिक आहे का थर्मोसेटिंग आहे? हे पण तुम्ही लिहायला पाहिजे. आता पाईप सॉफ्ट होते का नाही हीट केल्यानंतर, त्याच्यामुळे हा थर्मो काय आहे बाळांनो? हा थर्मोप्लास्टिक आहे. असं तुम्ही लिहून ठेवणं गरजेचं आहे साईडला. या पॅन, पॅन म्हणजेच अर्लॉन, पॅन म्हणजेच अर्लॉन, अर्लॉन म्हणजेच ॲक्रिलिन म्हणजेच पॉलिॲक्रिलो नायट्राइल. पॉलिॲक्रिलो नायट्राइल. ह्यालाही हीट करायचं, ह्यालाही हीट करायचं, बट इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड हीट करायचं. ह्यालाही हीट करायचं, बट इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड हीट करायचं. मग इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड हीट केल्यानंतर काय होतं बघा? CH2 डबल बॉन्ड CHCN हा तुमचा आहे मोनोमर. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं पाय बॉन्ड काय करायचं? गायब. इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड. हाऊ मेनी टाइम्स? N टाइम्स. हे झालं पॅन. पॅन म्हणजेच अर्लॉन, अर्लॉन म्हणजेच ॲक्रिलिन आणि पॅन म्हणजेच पॉलिॲक्रिलो नायट्राइल. मग तुरंत तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो की बाबा रे हा होमो आहे का हेटेरो आहे? लिनियर आहे का ब्रँचड आहे? सगळं यायला पाहिजे तुला. सांगा लिनियर आहे का ब्रँचड आहे? लिनियर आहे. मग एखादी पोरग म्हणू शकतो सर ते फाटा फुटले. बाळा ते फंक्शनल ग्रुप आहे, फाटा नाही ते. मग हा कसा आहे? लिनियर. हा ॲडिशन आहे का कंडेन्सेशन आहे बाळा? ॲडिशन आहे सर. हा होमो आहे का हेटेरो आहे बाळा? होमो पॉलिमर आहे. का रे? का होमो का आहे? कारण की सर मोनोमर एकच आहे. ॲडिशन का आहे रे? कारण की डबल बॉन्ड आहे सर. लिनियर का आहे? सरळ आहे सर. त्याच्यानंतर पॅन सुद्धा, हे बघा पॅन सुद्धा, पॅनचं जर यूज बघितलं, पॅनचं जर यूज बघा, ह्याचा ब्लँकेट्स करता येतात. पॅनपासून काय करता येतं? ब्लँकेट्स करता येतात. परत कार्पेट करता येतं. लक्ष द्या, कार्पेट्स तयार करता येतात आणि क्लोथ्स तयार करता येतात. क्लॉथ्स तयार करतात. त्याच्यामुळे यूज म्हणलं की BBC म्हणायचं. BBC. पॅनचं यूज काय? BBC. BBC ब्लँकेट्स, कार्पेट्स, क्लोथ्स. ब्लँकेट्स, कार्पेट्स, क्लोथ्स. BBC. पॅन, BBC. पॅन, BBC. हे कळलं तुम्हाला सगळ्यांना? एकदम छान सिस्टमॅटिक. तर द नेक्स्ट बाळांनो इथं लक्ष द्या. इथं सुद्धा ह्याला हीट करायचं, ह्याला हीट करायचं. हाय टेम्परेचर पाहिजे तिथं. हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर, हाय प्रेशर. आणि तर इथेही कॅटलिस्ट वापरता येतं. इथेही कॅटलिस्ट कोणता? तोच H2O2. आणि माहिती आहे तुम्हाला कसं पॉलिमर तयार करायचं? बघा काय सोपं आहे, एकदम 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 सोपं आहे. बघा हे CF2 डबल बॉन्ड CF2. मग काय करणार? पाय बॉन्ड खोडणार आणि ह्याला बॉन्ड बॉन्ड लावणार. हाऊ मेनी टाइम्स? N टाइम्स. आणि हे सांगितलंय N नाही लावलं तर इट्स कॉल्ड, हे बघा हे मोनोमर. हे कोण आहे? मोनोमर. आणि N लावलं म्हणजे हा कोण आहे? पॉलिमर. आणि N नाही लावलं तर रिपीटिंग युनिट म्हणतात त्याला. काय म्हणतात? रिपीटिंग युनिट.
ओके, हेही लक्षात राहू द्या. आता पटपट सांगा बरं. हे लिनियर का ब्रांच आहे, सरळ दिसते सर, म्हणजे हा काय आहे, लिनियर आहे सर. मग ॲडिशनल कंडेन्सेशन ॲडिशन आहे सर, का बरं सर, कारण की डबल बॉन्ड आहे सर. त्याच्यानंतर हा होमो आहे का हेट्रो आहे, हे होमो आहे सर. कसं काय होमो आहे, ह्याच्यामध्ये एकाच प्रकारचं मोनोमर यूज करण्यात आले आहे सर. आणि विशेष आणि मी तुम्हाला सांगतो, हा थर्मो सेटिंग आहे, हा थर्मो सेटिंग आहे. म्हणजे थर्मो सेटिंग परफेक्ट थर्मो सेटिंग नाही, थोड्याशा प्रमाणात थर्मो सेटिंग आहे. ह्याचं यूज जर विचारलं तर तुम्हाला ह्याचं यूज तुम्ही सांगू शकता. ह्या टेफ्लॉन म्हणा किंवा ते पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन म्हणा, ह्याचं यूज काय आहे तर हे याचं यूज आहे ह्या प्रकारचा पॉलिमर. ह्याचं लक्ष द्या, ह्या प्रकारचा पॉलिमर यूज करतात कशासाठी, ह्या प्रकारचा पॉलिमर यूज करतात कोटिंग करण्यासाठी. कुणाचं कोटिंग करणार, ह्याच्यावरून कोटिंग तुम्हाला करता येतं. कुकिंग पॅनचं तुम्हाला कोटिंग करता येतं. तुम्हाला गॅस किट्स आहेत, तुमच्या गॅस किट्सचं तुम्हाला कोटिंग करता येतं. तुम्हाला वॉल्सचं कोटिंग करता येतं, जेणेकरून ते जास्त हीट सस्टेन करावं. हे आहेत तुमचे पॉलिमर, ॲडिशन पॉलिमर. ह्या व्हिडिओमध्ये ॲडिशन पॉलिमरच घेतलोत. फास्टमध्ये बघा, पॉलिप्रोपिलीनचा प्रोपिलीन, पॉलिव्हिनिल क्लोराईडचा व्हिनिल क्लोराईड. हे कळालं तुम्हाला, हे जर कळालं की तुरंत तुम्हाला हे लिहिता येतं. पहिल्यांदा पटकन स्क्रीनशॉट काढायची. तर पहा, नोट्समध्ये लिहिताना हे असंच लिहा बरं. तुम्हाला प्रिंटेड नोट्स तर भेटतीलच म्हणा PDF फॉर्ममध्ये, बट असंच बोर्डावर मी जसं लिहितोय तसंच वहीमध्ये लिहित चला, असंच वहीमध्ये लिहित चला. हे एवढं छान मी लिहिलं आहे, याच्यात तुरंत लक्षात येतं, पटपट सगळं समजून जातं. हे प्रकार हे सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे. तुम्ही सांगायला पाहिजे, पाठ करायची गरज नाही, कारण की आपण सुरुवातीला क्लासिफिकेशन बघितलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे. आणि पटपट नावातच आहे, पॉलिप्रोपिलीन, प्रोपिलीन इज अ मोनोमर. पॉलिव्हिनिल क्लोराइड, व्हिनिल क्लोराइड मोनोमर. ॲक्रिलोनायट्राइल इज मोनोमर. हे बघा टेफ्लॉन, तर हे बघा टेट्राफ्लोरोइथिलीन, पॉली कट करायचं बस. परीक्षेत प्रश्न कसे विचारतात. आता बघा ह्याच्यामध्ये क्लोरीन कंटेनिंग पॉलिमर कोण आहे, PVC. ह्याच्यात नायट्रोजन कंटेनिंग पॉलिमर कोणता आहे, नायट्रोजन कंटेनिंग पॅन. ह्याच्यामध्ये फ्लोरीन कंटेनिंग कोणता आहे, टेफ्लॉन. ब्रँच्ड कोण आहे, पॉलिप्रोपिलीन. लो डेन्सिटी कोणाची आहे, त्याचीच आहे, कारण की जे ब्रँच असतं त्याची लो डेन्सिटी असते. असे छोटे पॉईंट हे सगळं व्यवस्थित ह्या व्हिडिओला डबल बघा, हे एवढ्या पोर्शनला डबल बघा आणि 2-3 वेळेस बघून नंतर लिहून काढा. ओके होऊन जाईल बाळांनो सगळं.